SNDT महिला विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक उज्ज्वला चक्रदेव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण समाजकार्य विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आणि उपक्रम घेत असतो। यावर्षी ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा गणेश बुधावळ या ठिकाणी करण्यात आले होतं आणि यासाठी विभागातील सर्व सदस्यांनी या ग्रामीण अध्ययन शिबिरासाठी पुढाकार घेतलेला आहे। SNDT महिला विद्यापीठ समाजकार्य विभागामार्फत शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नंदुरबार या 100% आदिवासी जिल्ह्यामधील तळोदा तालुक्यातील गणेश बुधावळ या ठिकाणी ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आदिवासींची संस्कृती, जीवनशैली, समस्या व समाजकार्याशी निगडित पद्धती अभ्यासणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता। हे शिबिर दिनांक 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2024 या दिवसात संपन्न झाले। शिबिराच्या उद्घाटन सत्रामध्ये गावच्या महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि गावातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली। विश्व है परिवार, भारत घर हमारा है। विश्व है परिवार, भारत घर हमारा है। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत SNDT महिला विद्यापीठाकडून पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत सर्व विद्यार्थिनींसाठी एक वेगळाच अनुभव म्हणजे सकाळी लवकर उठून वॉर्मअप, योगासनं व त्यानंतर गावासाठी योगदान म्हणून श्रमदानाने दिवसाची सुरुवात। माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे। सकाळी सकाळी खूप मस्त वॉर्मअप झालंय। अशी थंडी अजिबात वाटत नाहीये, थंडी सगळी निघून गेली आहे आणि आता मस्त आम्ही श्रमदान करतोय, गावाची स्वच्छता करतोय। संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे, त्याच्या निमित्त आम्ही आज गावाच्या आसपासच्या एरियामध्ये स्वच्छता करतोय। खूप मस्त एक्सपिरियन्स आहे, गावाच्या लोकांचा खूप छान सहभाग मिळतोय। आमचे कोऑर्डिनेटर, सब कोऑर्डिनेटर पण खूप छान करतायत। हे गावातले काही ग्रामस्थ आहेत तेही आम्हाला खूप छान मदत करतायत। थँक्यू। आम्ही इथे रुरल कॅम्पला आलेलो आहेत नंदुरबार मध्ये। आम्ही हॉस्टेलमध्ये राहतोय, तिथे आम्ही 42 मुली आहेत आणि आम्ही श्रमदानासाठी आम्ही सकाळी पहाटे उठून रस्त्याने चालत। हेलो, सो एज यू कैन सी ठंडी है, सब लोग स्वेटर पहन के बैठे हैं, बट अभी इतना काम किया तो स्वेटर की जरूरत नहीं पड़ रही है। बट हाँ, इट इज़ अ फन एंड नाइस एक्सपीरियंस है। ऐसा एक्सपीरियंसेस मिल रहे हैं। ऐसा रास्ते पे झाड़ू नहीं मारा है हमने, क्लीनिंग नहीं किया, मंदिर का क्लीनिंग का सब एक साथ कर रहे थे। दैट इज़ अ नाइस एंड फन एक्सपीरियंस। तो या दैट्स इट। आम्ही आपले हे गणेश मंदिर आहे आणि या गणेश मंदिराची जी मूर्ती त्यांनी सांगितलेल्या इतिहासाप्रमाणे त्यांना ज्या विहिरीत सापडली तर ती ही विहीर आहे आणि त्या विहिरीच्या आजूबाजूला खूप असा कचरा साचलेला आहे, तर तो आम्ही साफ करण्याचा प्रयत्न करत आहोत। इथला खूपच चांगला एक्सपिरियन्स आहे। इतकं छान गावामध्ये आम्हाला इथे म्हणजे शिकायला भेटतं आहे। ग्रामीण अध्ययनाचं शिबिर आहे आणि त्यामुळे आम्हाला पण असं वाटतं की आमचं पण काही योगदान या गावाला मिळावं, तर त्या दृष्टीने आम्ही इथे थोडी मंदिराच्या परिसरात स्वच्छता करत आहोत।
श्रमदान करत असताना गावकऱ्यांशी चर्चा, ऑब्झर्वेशन आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न. यासोबतच SNDTच्या विद्यार्थिनींनी महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथे भेट दिली. महाविद्यालयाच्या प्राचार्य वसावे मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विविध विभागास भेट दिली. PRA पार्टिसिपेटरी रुरल अप्रेझल यामध्ये गावकऱ्यांच्या सहभागातून गावाचा नकाशा तयार करून गावातील साधन संपत्तीचे स्त्रोत यांचे मॅपिंग करणे व यातून गावातील घेतली जाणारी हंगामी पिकं, गावाचा इतिहास, सण, उत्सव, रूढी, परंपरा, स्थलांतर, गावातील शासकीय संस्था, कच्च्या व पक्क्या घरांचे वर्गीकरण यांचा नकाशा काढण्यात आला व त्यांचे चार्ट, व्हेन डायग्राम, प्रॉब्लेम ट्री, बार ग्राफ इत्यादी मार्फत सादरीकरण करण्यात आले. आदिवासी संस्कृती व जीवनशैली समजून घेण्यासाठी कवी बहारू सोनावणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भाया ढोलेवा जा रे निवा, आरबीरा तेरा भाया ढोलेवा जा रे निवा, डुपू 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 डुपू. शिवार फेरी करताना गावातील लोकांशी चर्चा करून गाव व समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही या सगळ्या ठिकाणी आलेले आहात, तर नंदुरबारची महिला काय करू शकते किंवा या खानदेश परिसरातील महिला काय करू शकते, तर याचं चांगलं उदाहरण मला तुमच्या सगळ्या स्त्री शक्तीच्या समोर ठेवावं असं वाटतं. वेळोवेळी होणारे नियोजित सत्र तसेच समस्यांवर आधारित घोषवाक्य तयार करणे हे कामही निरंतर सुरू होते. किरकिरदी मिळकिरदी काना तमाशी किरकिरदी ओम फट स्वाहा, किरकिरदी मिळकिरदी काना तमाशी किरकिरदी ओम फट स्वाहा, काना तमाशी किरकिरदी ओम फट स्वाहा. क्या है कुछ नहीं ना. मंडल मेरे हाथ में, ये ऐसा दिव्य का मंडल है, ये बाबा ने दिया है. आप यहाँ पे आएंगे और अगर दिल से मनोकामना करेंगे वो तीर्थ आपको प्रसाद के रूप में मिल जाएगा. सबसे पवित्र कौन सी नदी है? गंगा. आप गंगा का नाम अगर पूरे दिल से पूरे मन से लेंगे तो हमारे बाबा प्रसन्न होकर आपको यहाँ पे वो तीर्थ देने की जरूर कोशिश करेंगे. आएगा नहीं. आपको गंगा माता की, गंगा माता की, माता की, गंगा माता की, गंगा माता की. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या टीमने वेगवेगळ्या प्रयोगांमार्फत विद्यार्थिनी व गावकऱ्यांना अंधश्रद्धेमागील विज्ञान समजून सांगितले. प्रत्येक दिवसाची सांगता कॅम्प फायर सोबत अंताक्षरी आणि विविध प्रकारचे खेळ खेळून होत होती. गावातील जाणून घेतलेल्या समस्यांवर पावरा बोलीभाषा आणि मराठी भाषेतील तयार केलेली घोषवाक्य घेऊन आमची प्रभात फेरी निघाली. चला आता सुरुवात करू, महाराष्ट्राचा नाश करू. चला आता अशा प्रकारे श्रमदानातून स्वच्छता अभियान करण्यात आले. We shall overcome.
स्वला जाणून घेणे या सत्रात साधन व्यक्तीने विद्यार्थिनींमध्ये उत्साह निर्माण केला. त्याचबरोबर पेसा ऍक्ट, प्रोव्हिजन ऑफ पंचायत, एक्सटेन्शन टू शेड्यूल्ड एरिया व भारतीय संविधान याबद्दल माहिती दिली. अंडरस्टँडिंग ऑफ सोशल वर्क मेथड टू पार्टिसिपेटरी लर्निंग या सत्रामध्ये सर्व विद्यार्थिनी सक्रियपणे सहभागी झाल्या. समारोपाच्या आदल्या दिवशी समाजकार्य विभागाच्या विद्यार्थिनींनी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी जागृतीपर पथनाट्य सादर केले आणि आपले अनुभव कथन केले. रक्ताच्या सिमेंटाने धरण बांधतो आम्ही, यहाँ जो गांव है सब वहाँ पे सब विस्थापित गांव है. नर्मदा नंबर 1, नर्मदा नगर, गोपालपुर, नर्मदा के वासियों को यहाँ पर आके बिठाया है. एक शायर क्या बोलता है, दगड फोडतो आम्ही, दगड जोडतो आम्ही, रक्ताच्या सिमेंटाने धरण बांधतो आम्ही, भात पिकवतो आम्ही, ऊस पिकवतो आम्ही, उन्हात राबून या कष्ट पिकवतो आम्ही, उन्हात राबून या कष्ट पिकवतो आम्ही, होतं काय. अरे अन्न तुम्हाला अन्न भूक आम्हाला, हे अन्न तुम्हाला अन्न भूक आम्हाला, हे अन्न तुम्हाला अन्न भूक आम्हाला, अन्न तुम्हाला अन्न भूक आम्हाला. होलिया 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 हो, होलिया 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 हो, हे होलिया 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 हो, होलिया 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 हो. मुंबई इथून आलेल्या आजीवन अध्ययन विस्तार आणि समाजकार्य विभागाच्या MSWच्या सेकंड वर्षाच्या विद्यार्थिनी आपल्या समोर सादर करत आहोत एक पथनाट्य. ला 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 ला
पोटात दुखतंय. अगं आता व्हायचंच असं. अगं पण यावर काय उपाय नाही का? सगळे कपडे माझे रक्ताने खराब झालेत. थांब थांब, मी तुझ्यासाठी कपडा आणते. पोटात खूप दुखतंय. आई काय झालं? काय झालं? कुठे दुखतंय? थांब थांब, मी तुझ्यासाठी पॅड आणते. तर बघितल्यात, इथे तुमच्या समोर आहेत ह्या दोन घटना. एका ठिकाणी वापरला जातोय कपडा आणि एका ठिकाणी वापरला जातोय पॅड. तर तुम्हीच ठरवा आणि तुम्हीच सांगा काय चांगलं आणि काय वाईट, कपडा की पॅड? सांगा 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 ना, सांगा. ओ दादा सांगा ना, काय बरोबर, कपडा की पॅड? मला तर वाटतं पॅड. पॅडमुळे कसं डाग पण पडत नाहीत कपड्यांवर. हो, मला पण पॅड चांगला वाटतो, कारण सोयीस्कर आणि सुरक्षित आहे. हा, आणि पॅड जर आपण वापरतो तेव्हा दुर्गंध येत नाही आणि इन्फेक्शनही होत नाही. अगं, आणि रोगावर पण नियंत्रण होतं ना. बरोबर, कपडा वापरल्यामुळे महामारी होते आणि कधी कधी तर कॅन्सरही होतो. तेव्हा अगं कळालं, पण पैशाचं काय? अगं, पॅडचं पाकिट फक्त 32 रुपयामध्ये 7 पॅड येतात. एका महिन्याचा प्रश्न सुटून जातो. म्हणजे 5 रुपयात 7 पॅड. हो, चला तर मग आपण शपथ घेऊया, कपडा नाही तर पॅड वापरूया. मी पण येऊ का खेळायला? 10 रुपये दिलेत मला. माझे 10 रुपये. माझे 20 रुपये. माझे पण 10 रुपये. मी जिंकले. काय चाललंय तुमच्या इकडं? बाई सॉरी नाही, काय नाही, फक्त पत्ते खेळत होतो. कधीची शाळा सुटली आणि बाई सॉरी नाही बाई, असंच फक्त पैशाने नाही खेळत होतो बाई, फक्त अभ्यास करायचा सोडून इकडे तुम्ही हे असे धंदे करता? तुमच्या आई वडिलांना कळवलंच पाहिजे. ओ बाई, यांना एवढून फायदा नाही, यांना सांगायला लागेल. म्हणजे अहो, जेव्हा लहान मोठ्यांचं अनुकरण करतात की नाही? हा, मोठे सगळे लोक जुगार खेळताना बघतात, तसेच लहान मुलं शाळेत खायचे पैशावर जुगारावर लावतात. अरे मग मोठ्यांनी जुगार सोडायला हवा की नाही? मोठ्यांचं ऐकूनच तर लहान शिकतील. अगदी बरोबर. तर चला तर मग आता पुन्हा आपण शपथ घेऊया, जुगार सोडूया आणि शिक्षणाला मिठी मारूया. ला 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 गालावरी चढली राजाची लाली, कपोरी नवरी आली. सणाईच्या डोळ्यामध्ये चपळा घालत नव्हती, कपोरी नवरी आली. आला नवर देवा वेशिला, वेशिला गो देवा नारायणा आला गो. कधी लहानाची मोठी झालीस ग? आता तर तू शाळेत जायचीस आणि आज तुझं लग्न होतं. अगं, केवढीशी लहान आहे, तू नवऱ्याकडे निघालीस. बरं झालं ना लग्न होते. योग्य वयात लग्न व्हायलाच पाहिजे ना, तसे शाळेतल्या मुली कधीही पळून जातात बाई. बरं झालं, पळून जाण्यापेक्षा लग्न करताय तिचं. हो ना. अरे आता ती लहान कशी काय राहिली? तिला मासिक पाळी येऊन गेली ना, आणि आता ती काय ती 16ची आणि
आणि मुलीचं हे वय 21च असलं पाहिजे, त्याशिवाय त्यांना लग्न करता येणार नाही. हे माहिती नाही का तुम्हाला? बरोबर आहे, मला हे लग्न नाही करायचं. या गावात मी कॅम्पसाठी आले आणि मी असं ऐकलं की आदिवासी समाजामध्ये मुलीचं लग्न हे तिला विचारून केलं जातं. मग माझ्या लग्नाची घाई का? आणि माझ्या शिक्षणाचं काय? बरोबर आहे, लहान वयात मुलींची लग्न केल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी येते आणि बालपण हरवून जातं. आणि त्यांच्या मातृत्वामुळे त्यांचे बालकही कुपोषित जन्माला येतात. त्यांच्या स्वतःवर खूप त्यांना वेगवेगळ्या रोगांना त्यांना सामोरं जावं लागतं. आणि जेव्हा प्रत्येक घराघरातून एक मुलगा शिकतो तेव्हा एक घर सुधारतं, पण प्रत्येक घराघरातून जेव्हा एक मुलगी शिकते तेव्हा 2 घरं सुधारतात. चला तर सुरुवात करू नमस्कार. आम्ही SNDT महिला विद्यापीठाच्या MSWच्या सेकंड इयरच्या विद्यार्थिनी आपल्या गावामध्ये गेले 5 दिवस ग्रामीण अध्ययन शिबिरासाठी राहिलो. आपल्या गावामध्ये आम्ही फिरलो, वेगवेगळ्या समस्यांचा अभ्यास केला आणि त्याच्यातून आम्हाला ज्या समस्या कळल्या त्या आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तर समस्या कोणत्या होत्या? शिक्षणाची कमतरता, बालविवाह, अंधश्रद्धा, सांडपाण्याची समस्या, शौचालयाचा वापर न करणे, अस्वच्छता आणि जुगाराच्या व्यसन. तर या समस्या सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो? आपण सगळे या गावातले नागरिक आहोत. या समस्या सोडवल्या तर आपलं चांगलं होणार आहे. आपलं भविष्य या समस्या सोडवूनच चांगलं होणार आहे. म्हटली आपण काय करू शकतो? काय करू शकतो सांगा. चला तर आम्ही तुम्हाला उपाय सांगतो. मुला मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा देऊया. तसंच कायद्यानुसार योग्य लग्नाचं वय ठरवून त्यांचं लग्न करूया. अंधश्रद्धेला टाळूया आणि विज्ञानाला कळूया. सांडपाण्याचा योग्य रीतीने नियोजन करूया. सरकारी नियमानुसार शौचालयांचा वापर करूया. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखूया. जुगाराला दूर करूयात आणि पुस्तकांना हातात घेऊयात. गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी बारीक ताजा फोटो माझा गुलाबी नाही दुरून आलो या आणि तरुण धाडी भारी परफ्यूम मारून आलो या आग समजा जोरात तुम्हाला जोरात रंगत आलो या गया टोपी करतो धुएं में उड़ाता चला गया. SNDT महिला विद्यापीठ समाजकार्य विभाग यांच्याकडून ग्रामपंचायत बुधावर यांच्या सर्व टीमला एक छोटीशी प्रेमाची भेट. त्यानंतर स्थानिक वेशभूषा परिधान करून ग्रामीण लोककलेला प्रोत्साहन देत सर्वजणी गावकऱ्यांसोबत लोकनृत्यात सहभागी झाल्या.